काला गोड झाला, गोपाळाने गोड केलं या जयघोषात महाद्वार काला सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडला। या सोहळ्यानंतर आषाढी वारीची परंपरेनुसार सांगता झाल्याचे मानले जाते। हरिदास घराण्यात मागील 11 पिढ्यांपासून महाद्वार काला साजरा करण्याची परंपरा अखंड सुरू आहे। संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री विठ्ठलाने त्यांना पादुका प्रसाद रूपाने दिल्याची आख्यायिका सांगितली जाते। परंपरेनुसार मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर 100 फूट लांब पागोट्याने श्री विठ्ठलाच्या पादुका बांधण्यात आल्या। नामदास महाराज यांच्या दिंडीच्या आगमनानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला। श्री विठ्ठल मंदिरातील सभामंडपात 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अनिल महाराज हरिदास यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला। त्यानंतर महाद्वार घाट, चंद्रभागा वाळवंट, कुंभार घाट आणि हरिदास वेस मार्गे सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली। रस्त्यावर भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत गुलाल, बुक्का आणि लाह्यांची उधळी केली। काल्याच्या वळ्यात 10 पोती लाह्यांचा काला करून प्रसादाचे वितरण करण्यात आले।